हाय, ओवी गेल्यानंतर ना वीरा आणि मी चालले होते स्वामींच्या मंदिरात. आज गुरुवार असल्यामुळं म्हटलं स्वामींचं दर्शन घेऊन यावे. तिथं गेल्यानंतर ना स्वामींची आरती केली. स्वामींची प्रतिमा बघून एवढे मन प्रसन्न झाले होते ना. मग आरती वगैरे झाल्यानंतर ना तिथं स्वामींचं दर्शन घेऊन आम्ही घरी आलो. घरी आल्यानंतर ना कामाचा एवढा कंटाळा आला होता ना, आता म्हटलं काय करावं. मग बहिणीला फोन लावला आणि मग तिच्याशी बोलता बोलता म्हटलं पटकन काम उरकून घ्यावे. मग पटकन उठले आणि कामाला लागले. पटकन चाळीतली भांडी मांडली आणि पडलेली भांडी पटकन घासून घेतली. भांडी घासून झाल्यानंतर ना म्हटलं आता पटकन किचन ओटा पण साफ करून घ्यावा. म्हणून मग पटकन किचन ओटा साफ करून घेतला आणि मग बहिणीला जायचे होते बाहेर. मग ती म्हटली आता फोन ठेवते. मग तिने फोन ठेवलं. म्हटलं आता काय करावं, कपडे तर आपले धुवायचे राहिलेत. मग आईला फोन लावला आणि पटकन कपडे धुवायला घेतली. कपडे पटकन वाळत टाकली. विरा मला मदत करते. विराने पटकन हातात कपडे दिल्यामुळे माझे पटकन कपडे वाळत टाकून झाले. मग त्यानंतर पटकन बेड आवरून घेतला. बेडवरचा पसारा आवरला. मग त्यानंतर मी निवांत झाले होते. आता मग आईला म्हणलं चला आई ठेवते मी फोन, आता झोपते जरा मी. मला कामाचा कंटाळा आल्यावर मी कोणाला तरी फोन लावते. मग माझी अशी तुटकीसरशी कामं होऊन जातात. तुम्हाला कामाचा कंटाळा तुम्ही काय करता हे नक्की कमेंट करून सांगा. बाय.